नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, असंच केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण आज या ठिकाणी अल्केन हा चॅप्टर पाहणार आहोत. अल्केन मधला क्लास 3 आहे. आपण फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासमध्ये आपण संपूर्ण माहिती अल्केन बद्दल घेतलेली आहे. त्यामध्ये व्हॉट इज द अल्केन, देन द मेंबर ऑफ अल्केन, देन the homologous series, then what are the physical property, how to draw the structure of alkane molecule, then the how to know the number of hydrogen and number of carbons are present in the alkane, etc. We have studied all these points in the class 1 and class 2. Now today the chemical properties of alkane. What is the chemical properties? आता आपण पूर्वीच्या कालच्या पिरियडला पाहिलं होतं किंवा व्हॉट इज दी फिजिकल प्रॉपर्टी. आता ह्या दोन्ही मधला डिफरन्स समजून घ्यायला पाहिजे आपण. तर फिजिकल प्रॉपर्टी कशाला म्हणतात आणि केमिकल प्रॉपर्टी कशाला म्हणतात. व्हॉट आर दी फिजिकल प्रॉपर्टीज अँड व्हॉट आर दी केमिकल प्रॉपर्टीज. सिंपल आहे. एखादा कंपाऊंड आपल्याकडे कुठली तरी प्रक्रिया झाल्यानंतर तो आपल्याला दुसरा कंपाऊंड तयार झालेला भेटेल. त्याच्यानंतर त्या दुसऱ्या कंपाऊंड पासून परत आपल्याला पहिला कंपाऊंड भेटत असेल त्याला काय म्हणतात, फिजिकल चेंज असे म्हणतात. जसे की पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतं, बर्फामध्ये होतं. बर्फाला परत हीट दिली की पाणी होतं. पाण्याला जास्त हीट दिल्यानंतर त्यानंतर वाफेमध्ये रूपांतर होतं. परत वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होणे, परत पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होणे, या सर्व गोष्टी काय चेंज होत आहे. देर इज ओनली फिजिकल चेंज. त्याला काय म्हणतात, फिजिकल प्रॉपर्टीची स्टडी करतो आपण त्याच्यामध्ये. देर इज ओनली फिजिकल चेंज. जसं की फिजिकल चेंज मध्ये जर हिटिंग दिलं की तो मेल्ट होतो, बॉईल होतो, म्हणजे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट पाहतो, किंवा त्याचा कलर पाहतो, किंवा त्याची टेस्ट पाहतो. दीज आर ऑल दी फिजिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टी कशाला म्हणतात, एखादी रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला जो रिॲक्टंट पासून प्रोडक्ट भेटतो, परत प्रोडक्ट पासून आपल्याला रिॲक्टंट भेटत नाही, त्याला काय म्हणत असतात, केमिकल प्रॉपर्टीज म्हणतात. दुसरी गोष्ट काय, तर ज्या ठिकाणी आपल्याकडे एक रिॲक्टंट आहे, रिॲक्टंट वरती कुठली तरी प्रोसेस झाल्यानंतर किंवा रिॲक्शन झाल्यानंतर प्रोडक्ट भेटतो, परंतु रिॲक्टंट मधले आणि प्रोडक्ट मधले टोटल प्रॉपर्टीज वेगवेगळे असतात, त्याला काय म्हणतात, केमिकल चेंज म्हणतात. तर आपल्याला या ठिकाणी काय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन पाहायचे आहे. The alkenes are generally unreactive, means they are very less reactive. Why? Because alkane molecule contains the carbon-carbon covalent bond and single carbon-hydrogen covalent bond. तर alkane molecule मध्ये कुठले बॉन्ड आहे, there is only covalent bond is present and there are two type of bond. One is carbon-carbon and another one is carbon-hydrogen covalent bond. And these bond are very strong and require a lot of energy to break. तर जे कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, कोव्हॅलंट बॉन्ड काय स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांची जे बॉन्ड आहेत ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागत असते, म्हणून काय आहे, दीज आर अनरिॲक्टिव्ह. लक्षात घ्या. केमिकल प्रॉपर्टी मध्ये काय, अल्केन्स आर अनरिॲक्टिव्ह. त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे, कार्बन कार्बन कोव्हॅलंट बॉन्ड आणि कार्बन हायड्रोजन कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट असतात. दीज आर व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड अँड रिक्वायर अ लॉट ऑफ एनर्जी टू ब्रेक दी बॉन्ड. त्यांना बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागत असल्यामुळे ते काय, जनरली दीज आर दी अनरिॲक्टिव्ह, मीन्स लेस रिॲक्टिव्ह. सेकंड वन, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. फर्स्ट वन इज दी combustion reaction. When alkane vapor are reacted with oxygen, it gives carbon dioxide plus ऑक्सिजन. तर या ठिकाणी अल्केनची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय, कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर भेटत असतो. तर या ठिकाणी आपण रिॲक्शन पाहिजे, CH4 मीन्स मिथेन इज रिॲक्टेड विथ ऑक्सिजन, दॅट इज मिथेन इज टेकन इन ए G फॉर्म म्हणजे गॅसियस फॉर्म, अँड ऑल्सो द ऑक्सिजन इज इन ए गॅसियस फॉर्म. तर या ठिकाणी आपण काय केलेले आहे, दोन्ही काय केलेले आहे, गॅसियस फॉर्म मध्ये घेतलेले आहे. त्यानंतर when the methane is reacted with oxygen, it gives CO2 plus water molecule, means carbon dioxide plus water molecule. The reaction is highly exothermic. तर या ठिकाणी रिॲक्शनला काय म्हणलेलं आहे, इट इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन, मीन्स
heat is evolved, heat is removed while the reaction चालू असते वेळेस काय होत असते, heat बाहेर फेकली जाते. That reactions are called exothermic reactions, means heat is evolved, heat is exited from the reaction. That reaction is called exothermic reaction, and this combustion reaction is highly exothermic reaction and large amount of heat energy is released. This is why alkanes make a good fuels. तर त्या ठिकाणी काय, अल्केनला जर ब्रेक करायचं असेल किंवा अल्केनची रिॲक्शन करत असते वेळेस देर इज ए हीट इज इव्हॉल्व्ड और हीट इज रिलीज्ड. हीट एनर्जी काय होत असते, रिलीज होत असते. म्हणून अल्केन्स आर युज्ड ॲज ए गुड फ्यूल्स. म्हणूनच त्यांना अल्केनला काय गुड फ्यूल म्हणून यूज करत असतात. तर हे पहा, CH4 is reacted with the oxygen, it gives carbon dioxide plus water molecule. यांना आपण काय म्हणतो, रिॲक्टंट म्हणतो. काय म्हणतो, RES रिॲक्टंट. आणि यांना काय म्हणतो आपण, प्रोडक्ट म्हणत असतो. हे काय प्रोडक्ट आहे. देन सेकंड वन इज दी, आता फर्स्ट वन पाहिलेले आहे. आता या ठिकाणी सेकंड सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन म्हणजे काय करणे, रिप्लेस करणे. सबस्टिट्यूट म्हणजे काय करणे, एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू असेल तर त्या ठिकाणी दुसरी आणून ठेवणे आणि ती काढून दुसऱ्या जागी ठेवणे, मीन्स देयर इज ए सबस्टिट्यूशन. तर या ठिकाणी काय डेफिनेशन, रिॲक्शन इज वन इन विच अन ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम रिप्लेस बाय another atom or group of atom in a molecule. तर या ठिकाणी काय होत असते, there is a replacement of atom or group of atom by the other atom or group of atom in a molecule. एखाद्या मॉलिक्यूल मधला ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम निघून जात असतो आणि त्याच ठिकाणी ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम रिप्लेस होत असतं. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इट इज युजली a slow reaction that is difficult to control and mixture of product is usually obtained. त्या ठिकाणी काय, this substitution reaction is slow reaction. ठीक आहे, स्लो रिॲक्शन आहे and it is difficult to कंट्रोल करण्यासाठी सुद्धा काय डिफिकल्ट आहे. मिक्सचर ऑफ प्रोडक्ट इज युजली ऑब्टेन्ड. तर त्या ठिकाणी काय होत असतं, सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय, वी कांट कंट्रोल द रिॲक्शन अँड मिक्सचर ऑफ प्रोडक्ट इज फॉर्म्ड. Reaction is initiated by ultraviolet light, which provides the energy to break the covalent bond in the chlorine molecule to produce a chlorine atom. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, UV light is used. UV light means ultraviolet light is used in this reaction, and when the chlorine is reacted with ultraviolet light, then there is a formation of chlorine atoms. तर त्या ठिकाणी काय क्लोरीन ॲटम फॉर्म होत असतात. Cl means chlorine molecule is reacted with UV light, then it gives the Cl means chlorine atoms. हे क्लोरीन ॲटम फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म होत असतात, त्यानंतर त्यांची काय रिॲक्शन होत असते. फॉर इन्स्टन्स और फॉर एक्झाम्पल, मिथेन रिॲक्ट विथ ए क्लोरीन as follows. Methane is reacted with chlorine molecule in presence of a UV light. It gives क्लोरोमिथेन प्लस हायड्रोजन क्लोराईड. तर या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी आपण सविस्तर दाखवलेला आहे. CH4 हा कार्बन आणि हे 4 हायड्रोजन. CH4 मीन्स मिथेन इज रिॲक्टेड विथ Cl2 मीन्स क्लोरीन मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ ए UV लाईट. In presence of UV light, it gives. तर या ठिकाणी molecule, the hydrogen of methane is reacted with or combined with Cl of chlorine molecule, it gives HCl. या ठिकाणी काय हायड्रोजन आणि Cl कंबाईन होतात आणि HCl हा मॉलिक्यूल फॉर्म होतो आणि हा जो Cl आहे हा Cl या ठिकाणी कार्बन सोबत कंबाईन होतो आणि या ठिकाणी क्लोरोमिथेन फॉर्म होत असतो. दिस इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन बिकॉज द हायड्रोजन ॲटम इन मिथेन हॅज बीन रिप्लेस्ड बाय द क्लोरीन ॲटम. तर या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय म्हणलेलं आहे, द हायड्रोजन ॲटम ऑफ मिथेन इज रिप्लेस्ड बाय द क्लोरीन ॲटम. तर त्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट झालेला आहे. हायड्रोजन ॲटम जो मिथेनचा आहे त्या ठिकाणी Cl हा काय झालेला आहे, सबस्टिट्यूट झालेला आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, दिस इज ए सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बट
more hydrogen atom can be replaced with chlorine molecule to produce a mixture of 4 organic compounds as follows. पहिले काय झालेलं आहे, आपण क्लोरोमिथेन फॉर्म झालेलं आहे. क्लोरोमिथेन मीन्स CH3Cl फॉर्म झालेलं आहे. परंतु आपण पहिलेच पाहिले होतं की जितके हायड्रोजन आहे तितके हायड्रोजन काय होत असतात, Cl सोबत रिप्लेस होत असतात किंवा Cl ने रिप्लेस होत असतात. त्याच वेळेस ती रिॲक्शन काय स्टॉप होत असते किंवा आपल्याला ही रिॲक्शन स्टॉप करता येत नाही. तर या ठिकाणी CH3Cl मीन्स chloromethane is reacted with again Cl2, it gives CH2Cl2 dichloromethane. Then CH2Cl2 again react with a Cl2 molecule, then it gives the CHCl3 means trichloromethane, and again CHCl3 means trichloromethane is reacted with Cl2, it gives tetrachloromethane और कार्बन टेट्राफ्लोराइड. तर या ठिकाणी अशा पद्धतीने कार्बन संपेपर्यंत ही रिॲक्शन काय होत असते, चालू होत असते. त्या दोन केमिकल प्रॉपर्टी आहेत, एक कंबशन रिॲक्शन आणि दुसरी आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कंबशन रिॲक्शन मध्ये आपल्याला काय एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, हीट इव्हॉल्व केली जाते. आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम इज रिप्लेस्ड बाय अनदर ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड द सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे आपल्या एखाद्या मॉलिक्यूलचा जो की ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम तिथून रिमूव्ह होत असतो आणि त्या ठिकाणी दुसरा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम रिप्लेस होत असतो, दॅट इज द सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Then next one is the isomerism. Isomerism means isomers are the compounds with the same molecular formula but different structural formula. तर isomerism कशाला म्हणतात, तर the molecule have a same molecular formula but the different structural formula. त्यांचा molecular formula काय असतो, सारखा असतो, सेम असतो, but the structural formula is different. दॅट इज कॉल्ड आयसोमेरिझम. आपल्याला एक्झाम्पल पाहायचेच आहेत, त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की व्हॉट इज द आयसोमेरिझम. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस, आपल्याला हे पुढच्या एक्झाम्पल मध्ये पाहायचं आहे. तर काय फक्त एकच लक्षात ठेवा, द मॉलिक्यूल द कंपाऊंड विथ द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट द डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ज्या कंपाऊंडचा सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो परंतु डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो त्याला काय म्हणतात, आयसोमर्स म्हणतात. Isomers have different melting and boiling point. Isomers चा दुसरा पॉइंट लक्षात घ्या, they have different melting and boiling point. Then isomers may or may not belong to the same homologous series. आता ते homologous series चे सेम चे असू शकतात किंवा डिफरंट चे पण असू शकतात. फक्त एकच लक्षात ठेवायचं की या ठिकाणी isomers म्हणजे काय, they have a same molecular formula but the different structural formula is the आयसोमेरिझम. आता या ठिकाणी बघा, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर या ठिकाणी पहा, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे C5H10. C5H10 1 2 3 4 5 कार्बन आहेत. या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 कार्बन आहेत. या ठिकाणी सुद्धा 1 2 3 4 आणि 5 कार्बन आहेत. म्हणजेच काय, कार्बन 5. प्रत्येक कंपाऊंड मध्ये कार्बन किती आहे, 5 आहेत. हायड्रोजन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हायड्रोजन या ठिकाणी 12 आहेत. दुसऱ्या मॉलिक्यूल मध्ये सुद्धा 12 आहेत आणि तिसऱ्या मॉलिक्यूल मध्ये सुद्धा काय हायड्रोजन 12 आहे. मीन्स द कंपाउंड्स हॅव अ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट द डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, दॅट कंपाउंड्स आर कॉल्ड आयसोमर्स. तर या ठिकाणी पहा, तर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, 5 कार्बन आणि 12 हायड्रोजन आहेत आणि यांचे प्रत्येकाचे स्ट्रक्चर जे आहे ते वेगवेगळे आहेत. त्यालाच काय म्हणतात, आयसोमर्स म्हणतात. काय म्हणतात, आयसोमर्स. द मॉलिक्युल्स हॅव द सेम molecular formula but the different structural formula are called isomers. तर अशा पद्धतीने आपला काय अल्केन हा चॅप्टर संपलेला आहे. आता अल्केन मध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे, अल्केन इज सॅच्युरेटेड कंपाऊंड. तर अल्केन काय सॅच्युरेटेड आहेत. द अल्केन्स ईच मेंबर डिफर बाय CH2 ग्रुप. तर प्रत्येक अल्केनचा होमोलॉगस सिरीज मध्ये आपण पाहिलेले आहे, कशाने डिफरन्स झालेला आहे, CH2 ग्रुपने झालेला आहे.
अल्केन्स आर यूज्ड ॲज ए फ्युल्स. अल्केन्सला काय म्हणून यूज करतात? फ्युल्स म्हणून यूज करतात. बिकॉज दे gives the energy. Means that these are the unreactive and lot of energy they can exit or release. That's why these are used as a good fuels. Then next one, alkanes आपण कशाने ANE असेल तर त्याला काय म्हणतो शेवटी अल्केन्स म्हणत असतो. नेम कंटेन्स दी ANE. अल्केन्स, द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन इज CnH2n plus 2. CnH2n plus 2. The general formula of alkene is CnH2n plus 2. The alkanes, हे काय म्हणलेलं आहे या ठिकाणी कंबशन रिएक्शन when the alkene is reacted or heated, then it gives carbon dioxide plus water molecule, and alkenes also undergoes the substitution reaction. Substitution reaction म्हणजे काय? Atom or group of atom is replaced by another atom or group of atom. That is the substitution reaction. तर अशा पद्धतीने आपण अल्केन हा चॅप्टर पाहिलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण अल्केनचे पूर्ण अल्केन म्हणजे काय, अल्केनचे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतात, अल्केन मधले मेंबर कसे असतात, त्यानंतर नंबर ऑफ हायड्रोजन, नंबर ऑफ कार्बन किती प्रेझेंट असतात अकॉर्डिंग टू दी जनरल फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर ते लिहून सुद्धा आपण स्ट्रक्चर काढलेलं आहे. त्यानंतर त्याचे फिजिकल प्रॉपर्टी पाहिलेले आहे, त्यानंतर केमिकल प्रॉपर्टी पाहिलेले आहे, त्यानंतर आयसोमर्स. ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे अल्केन या चॅप्टरमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.